हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. नाही आला खूप दिवस झाले, कारण पाडव्यापासून गडबडीचे दिवस चालू झाले, त्यामुळे ब्लॉग नाही करता आला. धावता दौरा. हां, सकाळ संध्याकाळ कार्यक्रम चालू होते कंटिन्यू, त्यामुळं काय करता नाही आलं मला. आज काल रात्रीचा आणि आज दिवसाचा गॅप होता, म्हणलं आजपासून चालू करूया. जसा भेटेल वेळ तसं ब्लॉग करते मी, पण 2-3 दिवस गडबडीमध्ये होते त्यामुळे नाही करता आलं मला. या जेवायला खिचडी भात करते. काय आता मिळेल तसं खायला लागते. खिचडी भात केला होता सकाळी. आजचा कार्यक्रम आहे सज्जनगड पायथ्याशी बोरणे म्हणून, त्या गावात. आता निघालोय. जो पहिला ब्लॉग केला ते कंटिन्यू जेवढे कार्यक्रम झालेत ना, तेवढा सगळ्याचे व्हिडिओ वगैरे थोडे ॲडजस्ट करून तो सगळं केले. बघा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. गावात सेट लागलेला आहे. रात्रीच्या 1 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे. हे आहे मंदिर. हे आपलं स्टेजच्या बॅक साईडला मेकअप रूम आहे. इथं प्रेक्षक बसणार आहे सगळे. मंदिरात जायचं आहे. तारीख आहे 10 एप्रिल. बोरण्याचा सकाळचा कार्यक्रम करून आम्ही निघालो आता मुळगावला. बोरण्यातनं गाडी बाहेर पडता इतका त्रास झालाय, डोक्यावरनं बॉक्स आणले ते आज. का तर वर रस्ताच नव्हता, ते खेळणं वगैरे लावतात ना, त्यांचे सगळे पाले होते. आमचा प्रवास झालाय चालू ठोसे घर पासून पाटण रोडला. कसा आहे एरिया. महिन्यात तमाशातल्या लोकांची हालत. पाणी आहे तिकडं आंघोळीला, इथं चालल्या झोपडी बांधायची जेवणासाठी. रावटीचा तमाशा. कशाच काहीच नाही शिल्लक कुणाकडं. त्यांच्याच नशिबात होतं कलिंगड. बरं झालं, जाऊ तिकडे. ठीक आहे कलिंगड. रात्रीचा कार्यक्रम झाला आमचा तरसंबळे राधानगरी. आता मी पोचले हटकर मंगेवाडी, तिथलं मंदिर. आज संध्याकाळी 9 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे. सेट चालला लावायचा. मेकअप रूम आहे, ही आपली गाडी आणि यात्रा.
काय चाललंय काय तुमचं नक्की? ओय शपथ. खाली एखादा आगार आम्ही थांबले सज्जनगडच्या जरा वर आलोय. गाडीचं टेम्परेचर गेलंय 100 वर, त्यामुळं गाडी शांत व्हायसाठी थांबलो इथं. कारण माणसं पण तापले ते उन्हानं, गरम झाले ते. तर या नट्या बघा कुणाचे व्हिडिओ चालले ते. ए ए हिरवीन शांत हो, माग सरक. मेन हत्तीवर जाऊन बसलाय. कुठे गेला हत्ती? शूटिंग मी कुठं काय करते, इकडे चाललंय बघा आमची जागा. पालीत थांबलोय आज आम्ही. हे माझं हातरून. चांबडी चमकते उन्हात मराठी वाचणार आपल्या गाडीवर फिरताना कामानी, स्टेजवरती विसरो की घामानी. तांबडी चांबडी चमकते उन्हात